सोलापुरात भाजपच्या 2 आमदारांमध्ये वाकयुद्ध बघायला मिळालंय। सोलापूर हे मोठं खेड असं वक्तव्य सुभाष देशमुख यांनी केलं। सुभाष देशमुखांच्या वक्तव्यावर विजय देशमुख यांनी मात्र आक्षेप घेतलाय। फक्त पश्चिम महाराष्ट्र आहेत म्हणून आमच्याकडे पाऊस खूप आहे, पाऊस खूप असतो, पावसाळी वातावरण असतं अशी बात नाही। आमच्याकडे मराठवाड्याचा जास्त असर आहे, म्हणजे दुष्काळी जिल्हा आहे आमचा। आणि म्हणून मला असं वाटतं की आपण जरा रेड्डी साहेबांना सांगितलं तर सोलापूर जिल्हा हे पालक घेतील आणि विशेष काहीतरी बीआयचं सुद्धा बीआयच्या तर्फे सोशल वर्क म्हणून एक सामाजिक बांधिलकी म्हणून एक खेड मोठं खेड हे कसं मोठं करता येईल, अधिक मोठं करता येईल आणि राज्यभरामध्ये आमचं सोलापूरचं नाव कसं करता येईल। देशमुख साहेब आपण देशमुख म्हणून तर करू आपण जरा मला माझ्या शब्दाला तुम्ही तेवढी तर किंमत द्यावी अशी आपल्याला विनंती करतो। एका काळी सोन्याचा धूर निघणारा शहर होता। अनेक मोठमोठे कारखाने, मोठमोठ्या कापड उद्योग हा सोलापूर शहरानंतर का चादरचे मोठ्या प्रमाणात कारखाने इथं सुरुवात झालं आणि या चादरचे कारखाने जगभरात प्रसिद्ध होते। सोलापूर शहर बापूंनी का बरं खेडेगाव म्हणलं असं मला कळालं नाही। देहात म्हणलंय मला असं कळत नाही बापूंना असं का म्हणून वाटलं, कारण बापू गेले 2दा खासदार होते, 3 टर्म झालं आमदार आहेत आणि या शहराचा विकास करणं हा आमच्या सगळ्या लोकप्रतिनिधीचं काम आहे, आपल्या सगळ्याला सोबत घेऊन, आणि त्यासाठी आम्ही सातत्यानं कटिबद्ध आहोत। एकीकडे भाजपच्या आमदारांमध्ये वाकयुद्ध रंगलं असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या महेश कोठेंनी मात्र सुभाष देशमुखांच्या विधानाचं समर्थन केलंय। त्याच्यात थोडंसं तथ्य आहे। काय झालं, आज शिकलेला मुलगा सोलापूर सोडून बाहेर चाललाय। तुम्ही बघा, एखादा महापालिकेचा कर्मचारी असेल किंवा कुठल्याही सरकारी ऑफिसमधला कर्मचारी, त्याला एक घर बांधायला 20-20 वर्ष लागतात, पण सोलापुरातनं शिकलेला मुलगा गेला तर 2 वर्षात तिथं तो पुण्यासारख्या ठिकाणी फ्लॅट घेऊ शकतो। ही जी त्याची खर्च करण्याची कॅपॅसिटी वाढलेली आहे ती सोलापुरात अजून आलेली नाही, त्यामुळे त्याला खेडच बनावं लागेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।